वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आता राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल केली गेली आहे। 5 पैकी 3 आरोपी सध्या अटकेत आहेत आणि 2 आरोपी फरार आहेत असं चाकणकरांनी यामध्ये म्हटलंय। बाळ राजेंद्र हगवणे यांच्या मावस भावाकडे होतं अशी माहिती चाकणकरांनी या संदर्भात दिली आहे। कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अशी माहिती चाकणकरांनी दिली। आरोपींवर कडक कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल असं देखील त्यांनी म्हटलं। गुन्हा नोंद करत असताना त्याचा अहवाल सादर करत राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करत आहे। या घटनेमध्ये आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे। 5 आरोपी आहेत, 3 आरोपी अटकेत आहेत, 2 आरोपी फरार आहेत। फरार आरोपींच्या तपासासाठी स्वतः पोलिसांची टीम, क्राईमची टीम, सायबरची टीम आणि त्याचबरोबर अँटी गुंडा टीम हे यामध्ये आरोपीचा तपास करत आहेत। घटनेचा तपास करत असताना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, आरोपींवरती कडक कारवाई केली जाईल याचा राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल।